बाकी साऱ्या माझ्या मैत्रिणी गेल्या तरी कुठं? अगे सध्या अगे म्हणा अगं कुठं तुम्ही मला एकटीला बाजूला टाकून तुम्ही गेलात तरी कुठं? असू द्या त्या दुसरीकडे कुठेतरी गेल्या असतील पण माझी पावलं येतच तेरावी त्यामुळे आपण सुद्धा असंच करायला नित्याच्या या आनंदात येते पण आजच्याकडे जर का पाहिलं असेल ना तर या निसर्गाचं संकल्प खरोखरच वेगळं दाखवलं नाही मला का माहितीये का पहा या समोर धरती वाटेल हा हिरवागार शालू पांघरून घेतला आणि हा हिरवागार शालू पांघरून असं वाटतंय ना की हिरवा शालू पांघरूने नक्की बनवायची हिरवा शालू पांघरूने नक्की बनवायची मंगवाला शीतल वारा चांदणे उतरले ही खाली जणू आकाश लागला कारण पाहत हा समोर चित्र सूर्य लागला आणि या सूर्यनारायणाचे कडे या साऱ्या जवळीतून पडले की हे सारे जवळीतू एकसारखे मोठ्याप्रमाणे चमकू लागतात आणि माझ्या मनाला असं वाटतं ना की हे सारे अलगद उठून हातात घ्यावेसे वाटते पण आवाज हा नुसता आवाज नव्हे तर हे कर्णामधून सूर कुठून बरे काय म्हणावं समजलं या आम्र वृक्षाच्या डाळीवरती ती बसलेली कोकिळा रंग काळा पण स्वर मात्र सप्तकाळी आता ये कोकिळे तू तिथं थांब मीही तुझ्याप्रमाणे गाण्याचा प्रयत्न करतो तुझ्या एवढं नाही पण नक्की स्वरात स्वर्गतोड गाण्याचा प्रयत्न करेल हा आनंद गगनात मावेनाचा झाला गगनात मावे किती आनंदी आनंद माझ्या मनी लागला किती आनंदी आनंद माझ्या मनी लागला मयूर पिसारा मुलवून नाचला मयूर पिसारा मुलवून नाचला
गेलं तरी मनाचा विरंगुळा झाला खरा. पण अरे बापरे, महत्वाचं सांगायचं राहूनच गेलं. अगे सगळ्यांना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. ती कोणती माहिती का? या मृदुलचा उद्या एक स्वयंवर आहे आणि या स्वयंवरासाठी तुम्ही साऱ्याकडे लवकरात लवकर उपस्थित राहा. हीच गोष्ट तुम्हाला कळविण्यासाठी मी इथं आली होती. पण क्षणभर या निसर्गाचं सौंदर्य पाहता क्षणी सारे माण विसरून गेले. म्हणून तुम्हाला आता सांगते, लवकरात लवकर या. मी निघाले, तुम्ही लवकर या. जरा दुरूनच बोला. भीती वाटते तुमची. अजून दुरून बोलू. अहो बाबा, आले तुम्हाला दूर म्हटल्यानंतर कळतं की नाही? हो हे दुरू. याला दूर म्हणत नाही, मग तर याला जवळ म्हणतात. जवळ म्हणतात. हा. ये का? जवळ ये. का म्हणून? ये थांबा. मला सांगा, मी माझ्या मार्गाने जात असते वेळी हा. तुम्ही मार्गात मला मिळाला. हो. मला सांगा मग, काय ते? नाव काय आपलं? माझं नाव हो. मानसिंग दरोडकर म्हणतात. काय? मानसिंग दरोडेकर. जरूर आहे खूप. हो. अरे बापरे, म्हणजे माझं आता काही खरं नाही. ए! मला सांग, काय? माझं नाव विचारलं. हो. तुझं नाव काय? माझं नाव मृदुला. मृदुला. हो. वा, आवडलं. काय? तुझं नाव माझं नाव आणि तू सुद्धा. अहो, आपली एकमेकांची ओळख आहे. चला, मी माझ्या मार्गाने निघाले. हा नाव थांबण्याचं प्रयोजन एवढी घाई करते. घाई आहे. मला जायचंय. माहिती आहे मला. सगळं काही या कानाने ऐकलंय. काय? होय. काय ऐकलं तुम्ही? उदयी तुझा स्वयंवर आहे. हा, मग हे तुम्ही ऐकलात ना? ऐकलंय. पण त्याची तयारी करण्यासाठी लवकरात लवकर मी निघाले. अगं तयारी करण्यासाठी जाऊच नको. म्हणजे? स्वयंवर आहे ना, हो. ते या अरण्याच्या ठिकाणी आपण करू. काय? हो. या अरण्याच्या ठिकाणी तुमच्या बोलण्याचा बाबा तर माझ्या घरी आला नाही. अगं तुझं स्वयंवर जमलंय ना. हो. बाबाने तुझ्या लग्नाला उभी केली आहे ना. हो. मग माझा बोलण्याचा धनाचा तुझ्या घरी नाही आला. आई आला म्हणून तर विचारलं तुम्हाला. अगं येणीची गोळी तू. काय झालं? मला सर्व काही नाही. सगळं ज्ञात आहे ना. मग माहीत काय? ते स्वयंवर तू तिथे करणार आहेस ना, ते स्वयंवर न करता या क्षणी माझ्याशी लग्न कर. थांबा म्हणते. हा. मुखाचे शब्द मुखांतच ठेवा. अहो, काय? जरा हा तुमचा जरा चेहरा आहे ना, हा. तो जरा स्वतःहून जरी पहा केव्हा तरी. माझा हो. अगं माझ्यासारखा देखना भांड करून तुला या कुठेही भेटणार नाही. नाही नाही, दिसणारच नाही. हे मला ज्ञात आहे. पण कळकळीची विनंती करते कोणाला? तुम्हाला. अजिबात नको. हात जोडते. मला विनंती करूच नको. माझा मार्ग सोडा. मला माझ्या मार्गाला जाऊ द्या. ज्याचा ज्याचा मार्ग मी रोखतोय ना, हा, त्याच्याकडे असणारे धनदौलत लुटतो, हा. त्याला तिथेच मारतो आणि तुझ्या हे पहा, तुम्हाला जर घर हवं असेल तर मी तुम्हाला देईन. अजिबात नको. काय? अगं तू झाल्यावरती हे धन सगळं माझंच हे होणार. पहा, ही तुमची इच्छा केव्हाही परिपूर्ण होणार नाही. आतापर्यंत समुद्राच्या मुलाने जगवण्याचा प्रयत्न करते. जर का तुम्ही ऐकलं नसाल, तर इथून तुम्हाला घालविल्याच जाणार नाही. तुम्हाला आणि आजपर्यंत कोणी आला नाही आणि याच्या पुढे कधी येणार नाही. जर का तुमच्या याच्यापुढे कोण आलं नसेल, तर ही मुद्रा तुमच्या सारख्या समोर नाही. एवढं मला लक्षात ठेवा. तुम्हाला काय म्हटलं? मी एकांतात आहे. याचा तुम्ही गैरफायदा काहीही घेऊ शकता. असं केव्हा झालं नाही. ए, अजून काही फायदा घेतला नाहीये. पण जर का तू ऐकली नसशील ना, तर ना गैरफायदा नक्कीच घेईल. काय? हो. हे पहा, तात्पुरते तुम्हाला या
असीम दरोडेखोर म्हणतात मला. दरोडेखोर हा. हे दरोडेखोर हा. जीवनात तुला संधी देतोय. हा. सांग या स्त्रीची आणि अशा सरून निघून जा. ए, काय ते अरे हे सारा कथन करणारा कोण आहेस तू? संतोषाशी माझा विहार सोडला. या श्रीनगर राष्ट्राचा संग्राम आहे. राजकर्ता मला सांग, काय ते एवढा मोठा राजकर्ता तू आम्हा दोघांचं कसं प्रेम गुलू चालू असताना काय रे नमस्कार. म्हणजे जे तू करत होतास ते प्रेम होतं असं तुला म्हणायचंय. नाही, घटका दोन घटका देहभान विसरायला लावणारं शरीर सुखरूपचे प्रेम आहे. तर प्रिय मित्रांची ओळख टाकण्याची उत्कंठाचं ते प्रेम. आणि ही उत्कंठा तुझ्यामध्ये हिच्या मनात दिसलं नाही अर्थात हिच्या बद्दलचं जर तू आहे समजण्याचा व्याधीचा आणि हा तुझा विचार बद्दल म्हणण्यासाठी हे राजकर्त्या मला सांग, जर का एखाद्या मुलीला प्रथम विचारलं असेल तर मुलगा ती लगेच काय हा म्हणून बोलणार आहे का रे? अरे थोडा वेळ अवधी मला अजून भेटला असताना तुला इकडे यायची गरजच नव्हती. केव्हा तुला बोलणार मी? काय ते? ए! माझा मका घालवा येऊ नको. आतापर्यंत जे केलं ते स्वबळावर टिकेल आहे. तेव्हा अरे मी विरोध माझ्या पाठीमागे कोणी नाही आहे. पण पहारे राजकर्त्या तुला दुर्दैवाने आणि माझा सुदैवाने जर का माझ्या मुलीला मृत्यू झाला असेल तर ही सारी जनता तुझी पोटी पडेल असं.
बरं झालं तुम्ही वेळेवरती धावून आला आणि संकटातून मुक्तता केला. हे पहा हा माणुसकीचा धर्म आहे. माणसानं माणसाला तारायचं असतं, बरोबर. मारायचं असतं. आणि मग तो माणुसकीचा धर्म जोपासण्यासाठी ज्या तेवढे घराकडे माणुसकीला मोठ्यामध्ये देण्याचं कार्य केलं जात होतं, तीच माणुसकी या विश्वाच्या पातळीवर सदैव राखण्यासाठी मी पण मला सांगा हो आपलं नाव काय म्हणाला? माझं नाव संतोष. संतोष. समोर दिसणारी ही श्रीनगर, या श्रीनगर राष्ट्रात राज करताय. तुम्ही देखील एक राजकर्ते आहात. बरं पण काय हो, काय या अरण्याच्या ठिकाणी अशा निर्जन स्थळी आपण एकट्याच हो आपण कोण वाचू, आपलं नाव काय, आपलं राहण्याचं अस्तित्व कुठे? अहो माझं नाव मृदुला. मेघदत्त राजा यांची मी कन्या मेघापुर आमची नगरी. म्हणजे मेघापुरात तुमचं अस्तित्व. वस्तिस्थान. काय तुमच्या राजप्रसादाचा त्याग करून हो या घनदाट अरण्यात येण्याचं प्रयोजन एकच निसर्गाचं सौंदर्य. कित्येक दिवसाने ते आमच्या मनाला एकसारखं भेटत होतं बोलला. आणि तेच बघण्यासाठी इथपर्यंत आमची पावलं पडली. आपण निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी बोलाल. हो पण काय हो, काय तुमच्या राजदरबारात हा. तुमचे प्रेक्षक आहेत का? आहे पण मी त्यांनाच सांगेन की नका तुम्ही येऊ. म्हणजे तुम्हाला तुमच्या पराक्रमावर विश्वास होता. विश्वास नव्हता. म्हणून आमची पावलं इकडेच येतात पाहिजे. बुद्धला सगळे दिवस सारखे असतात. बरोबर आहे. कोणता प्रसंग जीवनात नसावे हे काहीही सांगितले तेव्हा ते. तुमचं आयुष्य ह्याच माझ्याकडे दूर झालंय. तुमच्या शिराचं रक्षण केलं तेव्हा चला तुम्ही तुमच्या मार्गाचा मला भाषणाला असंच केलं. हे एक राजकर्ते आणि हृदय माझं स्वरूप. संधी चांगलीच नक्कीच. बोलला. हा विचार कसला करता? नाही काही नाही हो. हे पहा, त्या निसर्गाचाच विचार करत होते. जास्त विचार करत वेळ जाऊ नका. कारण आम्ही एक जनसंख्यापासून नष्ट केलाय, पण याच्यासाठी कित्येक वासनांत या रंगाच्या ठिकाणी भरले असते. त्यांची नजर जर का तुमच्यावर पडल्याच नाही तर जो प्रसंग आता घडला असा प्रसंग तुमच्या जीवनात याच्यासाठी तेव्हा तुम्ही तुमच्या प्रसंगाला मान द्या.
कर. करते हो पण तुम्ही असं काही करू नका. काय म्हणालीस? या धर्माकरण्या तू एक तरुणी मी एक तरुण दोघेही तरुणाच्या पडद्यावर असतो. आज तुझ्या मनात मला पाहून प्रेमाची भावना उभं येते. पण लक्षात ठेव हे जे करतेस हे चुकीचं आहे. मी करते हे चुकीचं आहे. पण हे कसं काय चुकीचं आहे? आवाज खाली हे जे करतेस ते चुकीचं आहे का? कारण ज्या प्रेमाच्या भावना तुझ्या मनात माझ्याबद्दल निर्माण झाल्या पण काय करू तुझ्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी त्याच प्रेमाच्या भावना माझ्या मनात निर्माण नको का व्हायला? म्हणजे माझ्याबद्दल तुमच्या प्रेम नाही मुळीच नाही. नाकाला तुझ्यावर नाही. का म्हणजे पाहतोय माझ्या हे बघ कुणाचं सौंदर्य पाहून कुणावर प्रेम करायचं नसतं. हो ते मला देखील याद आहे. बाह्यवर्ण पाहून प्रेम करायचं नसतं. पाहायचं झालं तर नंतर पाहावं. पण पाहिला ते गेले काय करतोय काय तुझं मला पाहण्याची गरज नाही. कारण ज्या वेळी संग्राम होतीस तुझ्या संग्रामाची मुक्तता केली. अर्थात या माझ्या पराक्रमाला भावून तुझी माझ्या मनामध्ये असेल. नाही पण लक्षात ठेव अहो हा गुन्हा आहे. एक व्यक्ती प्रेम करून हा गुन्हा आहे. आणि या गुन्ह्याला शास्त्र हे होणार. बाई शब्दाचा गरज अशी काही नसते. माफ करा मला. एकदा सुद्धा पुन्हा सुद्धा या शेळीवर राहील. काय बोलतो बरोबर आहे. क्षमा या गुन्ह्याला शास्त्र काय माहिती का? देहदंडाचं शास्त्र. म्हणजे मी लक्षात ठेव. कळलं का? स्वतःचं मन स्वतःच्या उघड्याने पाहिलं असतं डोळ्याला. पण तुझं मस्तक मी घरापासून मी तर मरणार होते. हे तर माझ्या प्रेमाचा स्वीकार करणार. काय होईल आता लेडीज रुद्रा अगं हे रुद्रा निघाले मी. कुठे माझी तक्रार मला हात होती. का होईल सगळ्यापासून ते काय करत होती तुला तुझ्या वेळेपर्यंत राहत नाही. नाही कारण त्याच कर्तव्याला तुम्ही प्रथमच केला नाही. का मला ऐकलं? सगळी ये. नाही मी नाही येऊ शकत. हे पहा जे तू केलेस तेव्हा तुझा जन्माला तुला हात घेतला होतं. अहो पण मला सांगा एवढ्या मी तुम्हाला प्रेमाने हातात देते. एवढ्या प्रेमाला मी तुम्हाला जवळ घेते याचा अर्थ तर का तुम्हाला कळत नसेल. रागवली का रागू नये? रागवली का रागू नये? म्हणजे माझ्या मनातील भावनांना कळत नाही. नाही कळल्या. अरे काय ऋषी हे पहा तू रुग्णा मला तुमच्याशी प्रेम करायचं नाही. तू रुसली आहेस का? रुसू नाही. रुसण्यासारखं वाटतं समोरच्या व्यक्तीने जर काही केलं असेल ना तर जावा. तुझा विश्वास कसा दूर करायचा याची पूर्ण जादू मला नाही. हे पहा तुम्ही काही करा माझ्या कर्तव्याला हात देता. बाबा माझी वाट बघत होती त्यासाठी निघाले. हे काय आता तेव्हा करा. माझ्या सारे
दिवस झाले. अरे बापा, अजून काय ना? लवकरात लवकर आपलं जायचं. अगं थांब नाही. अहो, खरं आहे. अहो, तुम्हाला सांगायचं लावण्यात गेलं. पण मला सांग, ज्या प्रेमाचा सिंगार तुझ्याने केलाय, हो, ते प्रेमाचं भवन नको निघून जाईल. नाही. पण तुम्हाला सांगायचं विसरूनच गेले. अहो, उद्या एक माझं लग्न आहे. त्या लग्नाच्या ठिकाणी तुम्ही लवकरात उद्या एक माझं स्वयंवर पद्धतीने लग्न. हार मारली. काम अहो उद्या लग्न आहे आणि आज मी कसं होईल? तुझं लग्न आहे. हो, मगाचपासून हा. काय झालं? तर आपण आता येते वेळेस तुझं उद्या लग्न आहे. हो, आणि आता माझ्याशी जे प्रेमाची कसली लाज? उद्या तुझं लग्न आहे. तुझा नवरा बिचारा गुडघ्यापासून मध्ये बसला असेल आणि त्याच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी सोडलंस. इथे माझ्यावर काही माझ्या रसात झालीस. अहो काय तुम्हाला काहीच कळलं नाही. तुम्ही राजी करते ना? तुम्हा स्त्रियांचं मन प्रत्यक्ष परमेश्वराला कळलं नाही. तिथे माझ्यासारख्या माणसाला ते काय केलं काय? अहो मी जे प्रेम केले ना हे फक्त आणि फक्त तुमच्यावरच केलं. मग लग्न कशी बनवलीस? कोणाशी म्हणतो? जर समज मी तुला आज आता इथे येऊन मिळाला नसतो, उद्या लग्न कोणाशी बनवलीस? तर ते त्याचा विचार तुम्ही नका. पण तुम्ही आजच्या क्षणी मला भेटलाय ना, तुम्ही माझ्या मनात मला तू जे सांगतेस ना, माझ्या मनात शंका आहे. काय? कारण तुझं लग्न कधी ठरलंय. कधी ठरवलं हे उद्याचा शुभ मुहूर्त ठरवून झालाय. वर पाहिला नाही. स्वयंवर पद्धतीने लग्न आहे. म्हणजे देशोदेशीच्या राजकारणाला साऱ्यांना निमंत्रण दिलं. मग तर तुम्हाला केलेलं होतं आणि ते निमंत्रण आता ताबडतोब या क्षणी मी तुम्हाला दिलं. म्हणजे मनापसंतीचं स्वयं. हा, आणि या स्वयंवराच्या ठिकाणी मी यायला हवंय. तुम्ही यायला हवं. आणि फक्त जे लग्न करेन ना ते तुमच्याशी. हो. का? अहो खरं सांगते, वचनाची काय गरज? हे मुलगा, हा, तुझं स्वयंवर ठरलेलं आहे. तुझ्या स्वयंवराचं निमंत्रण तुझ्या वडीलधाऱ्या माणसाने कधी माझ्यापर्यंत यायला हवं होतं, तसं काही झालं नाही. पण अनावर झालं. आज तुझी माझी गंतिका झाली. बरोबर. आणि याच काही तुझ्या स्वयंवराचं निमंत्रण तू मला देतेस. हा. आणि तुझ्या मुखातील शब्द आहेत, राजे